तर सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त ट्रेंडिंगचा विषय पॉलिटिकल डिझाईन, तर तेच आज शिकवणार आहे. तर मी प्रतीक सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि एक फाईल दिलेली आहे, ती फाईल डाउनलोड करा आणि या आपल्या फोटोशॉपच्या स्क्रीनवर. फोटोशॉपच्या स्क्रीनवर आल्यानंतर डायरेक्टली फाईलवरती क्लिक करायचं आहे. फाईलवरती क्लिक केल्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या फाईलला फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलं असेल त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे आणि तिथे बघायचं आहे ते फाईल कुठे ठेवलेली आहे. तुम्ही फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ओपनवरती क्लिक करायचं आहे. डायरेक्टली इथे फाईल ओपन होऊन जाईल. फाईल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर आता यामध्ये काय काय चेंजेस करायचे तुम्हाला सांगतो, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघा. ओके, तर सर्वात खालून 2 नंबरची जी लेअर आहे ऑब्जेक्ट नावाची, तिला ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला मॉडेल नावाचं एक हे दिसेल. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या नेत्याचा जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे. आता तर एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो घ्यायचा आहे आणि फोटो ॲड करायचा आहे. इथे अशा प्रकारे ड्रॅग आणि ड्रॉप करायचा आहे खाली. ओके, हे झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. सर्वात वरची लेअर 8 नावाची हाईड करायची. त्यानंतर यायचं आहे डायरेक्ट इथे मॉडेलचा जो सर्कल दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि वरच्या लेअरवरती टाकून द्यायचे. ओके, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला खालचं जे मॉडेलची लेअर आहे ते हाईड करायची आणि या लेअरला प्रॉपर जसे तुम्ही ॲडजस्ट करणार असाल मॉडेलनुसार त्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचं आहे आणि यामध्ये काही चेंजेस करायचे असले हॉरिझॉन्टल फ्लिप करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर अशा प्रकारेची साईज वाढवायची आणि इथे ॲडजस्ट करून डनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर बघू शकता हे चेंज झालेला आहे. नेत्याचा फोटो कसा चेंज करायचा तुम्हाला सांगितलेला आहे. लेअरला ग्रुपला बंद करायचं आहे. त्यानंतर यायचं आहे आपल्या डायरेक्टली टेक्स्टच्या लेअरवर. टेक्स्टच्या लेअरमध्ये तुम्हाला काही डायलॉग असेल तुमचा तर तुम्ही चेंज करू शकता. या फोंट जो वापरलेला आहे श्रीलिपी फोंट आहे. श्रीलिपी फोंट कसं कन्वर्ट करायचं ते पण सांगून देतो. इथे यायचं डायरेक्टली सर्च करायचं क्रोमवरती श्रीलिपी फोंट कन्वर्टर. पहिलीच वेबसाईट येईल, पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये जे नाव आपण टाईप करणार आहोत ते नाव इथे मराठी कीबोर्ड सिलेक्ट करून टाईप करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, कन्वर्ट टू श्रीलिपी करायचं आहे आणि इथून कॉपी ऑलवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही परत फोटोशॉपवरती येऊन कोणती पण एक टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला टेक्स्टला एडिट करायचं आहे आणि इथे पेस्ट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे चेंज होऊ शकतो हा डायलॉग तुम्ही पूर्ण पण चेंज करू शकता. तर मी सांगितलेलं आहे फक्त एक वर्ड कसं चेंज करायचं ते बघून घ्यायचं आहे. ओके, हे झालं. या ग्रुपला बंद करायचं आहे आणि यायचं डायरेक्टली आपल्या नेमच्या ग्रुपवरती. नेमच्या ग्रुपवरती आल्यानंतर इथे तुम्हाला जो फोंट दिलेला आपण हा फोंट आहे इन्फिनिटी फोंटला इथे कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. परत इथे सर्च करायचं आहे AMS टू इंडिया फोंट कन्वर्टर. डनवरती क्लिक करायचं. परत तेच वेबसाईट येईल, वेबसाईटला ओपन करायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला जे नाव टाईप करायचं आहे ते मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. ओके, कन्वर्ट टू कॅलिग्राफी कॉपी ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि परत फोटोशॉपवरती येऊन इथे डबल क्लिक करायचं लेअरवरती आणि इथे Ctrl+V करून पेस्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे काही चेंज होईल. तर कुठे काही समजा काना नसेल तर तुम्ही ए टाईप करायचं आणि एंटरवरती क्लिक करायचं, ते होऊन जाईल. कुठे शिल्लकचा काना आलेला असेल तर त्याला बॅकस्पेस करून कट करायचं आहे आणि स्पेस देऊन टाकायचं आहे. अशा प्रकारे इथे नाव पण हे चेंज होईल. या ग्रुपला पण क्लोज करायचं आहे आणि येतो आपला प्रभाग क्रमांकाचा ग्रुप. तर प्रभाग क्रमांक जसं तसं ठेवायचं आहे. इथे तुम्हाला प्रभाग क्रमांक चेंज करायचा असेल तर इथे चेंज करू शकता. एंटर क्लिक केल्यानंतर हे पण चेंज होऊन जाईल. ओके, तर हे सर्व झाल्यानंतर काय करायचं आहे, Ctrl+Shift+Alt+E वरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला यायचं डायरेक्ट इथे राईट क्लिक करून अगोदर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. त्यानंतर फिल्टरवरती येऊन कॅमेरा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर हे झाल्यानंतर काय करायचं, थोडासा एक्सपोजर वाढवायचा, थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे, हायलाइट पण थोडंसं वाढवायचं आहे आणि यायचं डायरेक्टली टेम्परेचरवरती. टेम्परेचर 1 किंवा 2 वाढवायचं आहे आणि व्हायब्रन्स वाढवायचं आहे
बाकी टेक्स्चरला पण थोडंफार वाढवायचं, क्लॅरिटी थोडीफार वाढवायची आणि ग्रेनला 3 वरती ठेवायचं, 3 ते 4 पर्यंत. ओके. नंतर शेपिंग म्हणजे शार्पिंगला 21 पर्यंत ठेवू शकता. नॉईस रिडक्शन 10 ते 15च्या दरम्यान ठेवू शकता. कलर नॉईस रिडक्शन पण त्याच प्रकारे. त्यानंतर यायचं आहे आपलं ब्राउज प्रोफाईलवरती यायचं आहे, आर्टिस्टिक सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथे प्रोफाईल दिसेल 1. तुम्हाला जे छान वाटेल ते प्रोफाईल सिलेक्ट करायची. इथे बघू शकता त्यावरती नेल्यानंतर कलरमध्ये थोडाफार डिफरन्स पडतो. तर आपण इथे सिलेक्ट करणार आहे आर्टिस्टिक 2 आणि ओकेवरती क्लिक करणार आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व एडिट झालेलं आहे. तर आता याला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट ॲजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला हायवरती ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुम्ही तुमच्या पॉलिटिकलला सेंड करू शकता. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हे सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.